दापोली शहरातील गाडीतळ भागात एका माकडाचा शॉक लागून मृत्यू झालाय। शॉक लागल्यानंतर तब्बल 7.5 तास माकड तारांना चिकटून होतं। एमएससीबीचे कर्मचारी या ठिकाणी पोहोचलेच नाहीत। अखेर स्थानिक व्यापाऱ्यांनीच याला खाली उतरवलं। संध्याकाळी उशिरापर्यंत नगरपालिकेचे कर्मचारी देखील पोहोचले नव्हते। काली 9:30-10 वाजता माकडं भरपूर आली होती। आल्यानंतर अलीकडे इकडून तिकडे उड्या मारत होती। उड्यामध्ये एक मोठीशी त्यांची आई होती, त्या पिल्लाला घेऊन होती। एक पिल्लू त्या झाडावरती उभा होता आणि दुसरा मोठ्या झाडावरती उडी मारली। तेवढा तो मेन लाईनवरती शॉक लागले त्याला, तिथं तो अडकून पडला। तो आम्ही काही करू शकत नाही। त्याच्यामुळे मग थोड्या वेळाने सर्व लोक जमले इथे। आम्ही काही काठी वगैरे नव्हती, त्याच्यामुळे त्याला काढू शकलो नाही आम्ही। आणि 4-5 वाजता त्याला मग टेबलने हलवून वगैरे त्याला खाली काढली। त्यानंतर ते इथे आहे, कोण काय नगरपंचायत माणसावर कोणाशी आलेली नाहीत। फोन करून देखील एमएससीबीचे कर्मचारी का घटनास्थळी पोहोचले नाही याचं उत्तर कुणीही देत नाहीये। याबद्दल एमएससीबीच्या अधिकाऱ्यांना संपर्क करण्याचा आम्ही प्रयत्न केला, पण प्रतिसाद मिळू शकला नाही। स्थानिक व्यापाऱ्यांनी मात्र एमएससीबीच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे। शमशाद खान, माय कोकण, दापोली।